हो, नमस्कार. आज माझ्या दवाखान्यामध्ये डॉक्टर दिनेश गुप्ता हे प्रोफेसर आहेत आणि यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलेलं आहे. अशी एक महान व्यक्ती आज दवाखान्यामध्ये आलेली आहे. एक कर्टसी व्हिजिट म्हणून त्यांनी मला दिलेली आहे आणि याचा मला खूप आनंद होतो. दिनेशजी, आज उद्या जे आपला याचा दिवस आहे वर्ल्ड काइंडनेस डे, त्याच्या बाबतीमध्ये आपण जरा 2 शब्द आम्हाला जरा संदेश द्या. जेव्हा सर मी आपल्याला भेटतो डॉक्टर सुभाषचंद्र पाटील सर, मी जेव्हा आपल्याला भेटतो नेहमी स्वतःला ऊर्जावान आणि पॉझिटिव्ह असं फिलिंग माझ्यामध्ये येतं सर. उद्या जे आहे 13 नोव्हेंबर हे जे दिवस आहे हे पूर्ण जगामध्ये वर्ल्ड इंटरनॅशनल काइंडनेस दिवस हा म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल काइंड दिवस म्हणून म्हणजे दया, म्हणजे आपण नेहमी आपल्यामध्ये जे रहम आहे, आपल्यामध्ये जी दया आहे, आपल्यामध्ये जे काइंड आहे हे नेहमी जागृत राहावे म्हणून हे दिवस साजरा केला जातो. सांगताना मी आता उद्याचा जे संदेश आहे की सर्वात पहिले आपण स्वतःवरती दया केली पाहिजे. स्वतःवरती म्हणजे आपण व्यायाम केला पाहिजे, आपण जेवण व्यवस्थित केलं पाहिजे, चांगलं पाणी घ्यायला पाहिजे, चांगलं आंघोळ स्वतःला स्वच्छ ठेवलं पाहिजे, आपली जी जागा आहे त्याला व्यवस्थित ठेवली पाहिजे, आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि सर्वात चांगलं आपलं मन स्वच्छ ठेवलं पाहिजे. तर स्वतःवरती पहिले काइंडनेस करा, स्वतःवरती विचार करा. दूसरों के जीत के पहले खुद को जय करे, असा एक आम्ही लहानपणी प्रार्थना करायचं की दुसरों के जय के पहले खुद को, म्हणजे ते एवढं चांगलं प्रार्थना होती. त्यानंतर आपण आपल्या जे परिवार म्हणून आहे, आपले कुटुंब जे आहे त्यांच्यावरती तयार केले, त्यांच्याबरोबर नीट वागलं पाहिजे, त्यांना नेहमी मोटिवेट केलं पाहिजे, त्यांना नेहमी सहकार्य केलं पाहिजे. त्यानंतर आपले जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्यावरती आपण नेबरहुड जे आहे त्यांच्यावरती आपण चांगलं काइंडनेस दाखवलं पाहिजे. त्यानंतर प्राणी मात्र, कारण असं आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये म्हटलं जातं कण कण में भगवान है. तर ईश्वर जो है हर जगह है, इंसान में भी है और प्राणी मात्र में भी है. तो प्राणी के ऊपर भी आप दया कीजिएगा, अलग अलग जो आप अपने हिसाब से कर सकते हैं. उसके बाद आता है कि नेचर, आपको नेचर पर भी दया दिखाना है. नेचर के साथ साथ मित्रों, हम जहाँ पे काम करते हैं, हमारे जो सहपाठी है, सहयोगी है, हमारे जो क्लासमेट है, हमारे जो जहाँ पर हम काम करते हैं, हमारे बॉस हो सकते हैं, हमारे कर्मचारी हो सकते हैं, हमारे ग्राहक हो सकते हैं, उन पर भी दया दिखाइए मित्रों. हर इंसान ना मानसिक रूप से, म्हणजे प्रत्येक माणूस मानसिकरित्या कुठे ना कुठे तो एक युद्ध लढत आहे आणि त्या युद्धाला आपल्याला माहित नाही तो युद्ध कुठला आहे, म्हणून त्याच्यावरती फक्त तुम्ही दया करा. कोणी तुम्हाला दिसत असेल ट्रेनमध्ये तुमच्यापेक्षा जास्त वयस्कर करेल, त्याला बसायला तुम्ही संधी द्या. आणि शेवटी जे आहे ईश्वरवरती पण दया दाखवा. बापरे, हे कसं ईश्वरवरती आपण कसं दया दाखवायचं, तर मित्रो तिथे मी खूप चांगलं सांगायचं ना, ईश्वरवरती आपण कसं दया दाखवू शकतो, म्हणजे आपण त्याला धन्यवाद द्या. जे आपल्याला मिळालेलं आहे, शिकायत करने से अच्छा मित्रों, जितना आप शिकायत करेंगे उतना नीचे जाएंगे. आणि जेवढं आपण धन्यवाद देणार ना मित्रांनो, तेवढं आपण वरती जाणार. तर उद्या जे 13 नोव्हेंबर जे दिवस आहे त्याला आपण खूप चांगलं संधी म्हणून त्याला घेऊ शकतो आणि सर्वांवरती दया म्हणून आपल्याला एक दया क्षेत्रामध्ये जाऊन स्वतःचा आणि लोकांचं कल्याण करू शकतो. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद प्रोफेसर दिनेश गुप्ता जी, जिनको हम प्यार से आनंद श्री बोलते हैं. आपको बहुत बहुत शुभकामनाएं. आपने बहुत बड़ा संदेश आज दिया है, इसलिए हम आपके कृतज्ञ हैं. धन्यवाद सर. धन्यवाद सर.